फिरतच नव्हती हां. आणि मला ते असं रोबोट सारखं झालं होतं की मला फिरून असं फारच चेंज झालाय माझ्यामध्ये. डॉक्टर फार व्यवस्थितरित्या तुम्ही डायग्नोसिस केलं. खरं म्हणजे मला काळजी होती की पुढे जाऊन काय होईल. तुम्ही एकदम व्यवस्थितरित्या डायग्नोसिस करून त्याला ती तुमची सगळी जी काय फ्लेक्झिबिलिटीची जी काय गोष्टी आहे सगळ्या गोष्टी इतक्या प्रॉपरली झाल्या की आज मी कडकमध्ये. काय होतंय कळलं होतं का तुम्हाला अगोदर काय? नाही, मला फक्त त्याचे सिम्पटम्स मला कळत होते की मला वागता येत नाही किंवा चालताना पेन येतात किंवा फ्रंटवरती मान फिरवता येत नाही, मान हा अशा प्रकारचा जास्त त्रास होता. जेणेकरून पटकन रेल्वे पकडणं, लोकल पकडणं वगैरे असा जो काय इश्यू होता तो मला जास्त जाणवत होता. ओके. आणि त्याच्याने मी काही यूट्यूबवरती काही बघितल्या तुमच्या हे आपल्या व्हिडिओज आणि त्याच्याने मला वाटलं की हा प्रकार जो आहे हा एक्सप्लोअर करून पाहावा. मी एका डॉक्टरांकडे गेलो होतो ऑर्थोपेडिक. त्यांनी तो मला ती टेस्ट करायला सांगितली पण ती निगेटिव्ह आली होती. ती कुठली म्हणतात, हा संधिवातासाठी असते ना ती मणक्याचा संधिवात किंवा मणक्याचा अँकोलायझिंग ती निगेटिव्ह आली होती. पण त्यांनी मला फक्त सांगितलं व्यायाम करा, बाकी काही नाही. पण व्यायाम करून पण पाहिजे तेवढा जो आता मी पहिलं तुम्ही त्या दिवशी आलात पहिल्या दिवशी किती रेंज होती साधारणपणे? पहिल्यांदा माझी मान 30 डिग्री परतच फिरत होती. आता दाखवा. हे आता पूर्ण म्हणजे ऍटलीस्ट 85% येस. आणि फार डिफिकल्ट होतं म्हणजे मी नाही, फिरतच नव्हती आणि मला ते असं रोबोट सारखं झालं होतं की मला फिरून असं वळायचं किंवा नाही असं मागे वळून बघावं लागतं. पूर्ण ट्रंक बाजूला घ्यावं लागतं. लायझिंगचाच होता कारण की तुमचा जो आपण एक्सरे केलाय त्यामध्ये इथे अटॅचमेंट बघा, इथून तर इकडे इथपर्यंत अशी अटॅचमेंट दिसते. एक तर हे इन्फ्लेमेशन डेव्हलप होत आहे किंवा सॅडेनोफाईट ऑस्टोफाईट्स म्हणजे दोन हाडांमधले बोन्स एकत्र जुळतात त्याच्यामध्ये. ओके. थोडक्यात काय होतं, हाडांचं मेटाबॉलिझम डिस्टर्ब झालं का हाडे स्प्रेड व्हायला लागतात, पसरायला लागतात आणि दोन हाडांतून जो अंकुर वाढतो त्याला ऑस्टोफाईट्स म्हणतात. आणि ऑस्टोफाईट्स फार मोठे झाले की त्यांना सेडेनोफाईट्स म्हणतात. आणि ते काय होतं, एकमेकाला जुळतात आणि तुमचे मुवमेंट लॉक होऊन जातात. पुढे त्याला बांबू स्पाईन पण म्हणतात. तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचं इन्फ्लमेशन हा इन्फ्लेमेटरी डिसीज आहे. हा, ही मुवमेंट अजिबातच होत नव्हती. ही इथपर्यंतच आहे. हा, येस. मान पण फिरून दाखवा. हा, या परफेक्ट. मला चांगलं आठवतं म्हणजे तुमची मान अक्षरशः मला इथपर्यंत नव्हतंच कर म्हणजे करू शकत नव्हतं. मग मला असं काय म्हणजे पूर्ण बॉडी टर्न करायला लागली. येस. रिलॅक्स. आता ओपन व्हायला लागली फॅसेट. फॅसेस जॉईन नाही तर फुल इंटरलॉक होते. Breathe out, 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 breathe out. Yes. आपण अँकोलायझिंगमध्ये शक्यतो कायरोप्रॅक्टिक लगेच करत नाही. ती मोबालाइज करून फॅसेस जॉईंट थोडेसे ओपन केले जातात. आणि नंतर तुम्हाला थोडंसं बरं वाटलं का रेंज बघून तुम्हाला मग ॲडजस्टमेंट दिली जाते. मस्त. झोपा सरळ झोपा. तिकडलं अपोजिट साईड. हा करा, हा मूव करा, स्विंग करा, स्विंग असं स्विंग करा. तो तिकडला. हा, येस, करेक्ट. फारच चेंज झालाय माझ्यामध्ये. डॉक्टर फार व्यवस्थितरित्या तुम्ही डायग्नोसिस केलं. खरं म्हणजे मला काळजी होती की पुढे जाऊन काय होईल. मी एकदम व्यवस्थितरित्या डायग्नोसिस करून त्याला ती तुमची सगळी जी काय
फ्लेक्झिबिलिटीची जी काय गोष्टी आहे आपण सगळ्या गोष्टी इतक्या प्रॉपरली झाल्या की आता मी कडकमध्ये परत नाही आता एक तुम्हाला एक कॉम्पिटन्सी एक लेवल तरी गेन झाली. हो येस याच्या पुढे जायचं आता, मागे नाही यायचं आपल्याला. नक्कीच नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू.